Good morning, everyone. Our today's lecture is on the chapter number 5, and in that, our main important point is the tri-vector meter. What is mean by tri-vector meter and its application in power system? हा पाठ आपल्याला याच्यामध्ये बघायचा आहे. तर ट्रायव्हेक्टर मीटरचे वर्किंग प्रिन्सिपल, इंटरनल कन्स्ट्रक्शन डायग्राम आणि त्याच्या ॲक्च्युअल पॉवर सिस्टीममध्ये आपल्याला फ्रॉम जनरेशन टू अप टू डिस्ट्रीब्युशन कुठे प्लेस करून त्याचं युटिलायझेशन कसं करता येईल हा पाठ आपल्याला स्टडी करायचा आहे. तर फर्स्टली मेन पर्पज ऑफ ट्रायव्हेक्टर मीटर, त्याला आपण टाइम ऑफ डे असं पण म्हणू शकतो. का रिअल टाईममध्ये जर आपल्याला एखाद्या क्वांटिटीचे मेजरमेंट करायचं असेल तर तिथे आपण ट्रायव्हेक्टर मीटर ही सिस्टीममध्ये प्लेस करतो. ॲक्युरेटली मेजरमेंट ऑफ दी ॲक्टिव्ह एनर्जी, म्हणजे तुमची किलोवॅट आपण जी एनर्जी म्हणतो जी ॲक्च्युअली लोडने कंझ्युम केली जाते ती एनर्जी मेजर केली जाते ट्रायव्हेक्टर मीटरने. सेकंडली रिॲक्टिव्ह एनर्जी, म्हणजे जी ॲक्च्युअली लोडने कंझ्युम केली जात नाही, ती लोड टू सोर्स आणि सोर्स टू लोड फक्त फ्लो होते. त्या एनर्जीला जरी मेजर करायचं असेल तर आपण तिथे ट्रायव्हेक्टर मीटर युटिलाइज करतो. देन आवर थर्ड पार्ट इज दी ॲपरंट पॉवर. पॉवरचे 3 टाईप्स आहे, ॲक्टिव्ह, रिॲक्टिव्ह आणि ॲपरंट. तर त्या तिन्ही पॉवर जर आपल्याला एकाच मीटरवरती मेजर करायच्या असतील तर ट्रायव्हेक्टर मीटर आपण तिथे युटिलाइज करू शकतो. देन ऑल्सो पॉवरच्या इन ॲडिशन मध्ये आपण अजून मॅक्झिमम डिमांड किती आहे फॉर पर्टिक्युलर ऑर्गनायझेशन ऑर पर्टिक्युलर सिस्टीम ते पण आपण तिथे ट्रायव्हेक्टर मीटरला मेजर करू शकतो. म्हणजे सेपरेट मॅक्झिमम डिमांड इंडिकेटर पॉवर सिस्टीममध्ये प्लेस करायची गरज पडत नाही. जर आपण ट्रायव्हेक्टर मीटर जर तिथे प्लेस केलं तर आपण डिफरंट क्वांटिटी मेजर करू शकतो. फॉर एक्झाम्पल ऑल टाइप्स ऑफ पॉवर, फॉर एक्झाम्पल ॲक्टिव्ह, रिॲक्टिव्ह आणि ॲपरंट. त्याच्या ॲडिशनमध्ये अजून जर ॲडव्हान्समध्ये गेलं तर मॅक्झिमम डिमांड इंडिकेटर ही सेपरेट एक मीटर आपल्याला चॉईस करावं लागतं जर आपल्याला मॅक्झिमम डिमांड काउंट करायची असेल तर. बट इन्स्टेड ऑफ दॅट ट्रायव्हेक्टर मीटर जर युटिलाइज केलं तर ते पण आपण तिथे मेजर करू शकतो. त्याच्यात ॲडिशनमध्ये जे स्मॉल पॅरामीटर पॉवर सिस्टीमचे, फॉर एक्झाम्पल व्होल्टेज, करंट, पॉवर फॅक्टर, तर हे पण आपण इथे मेजर करू शकतो थ्रू दी ट्रायव्हेक्टर मीटर. म्हणजे रिअल टाईममध्ये जेवढे काही क्वांटिटी आपल्या पॉवर सिस्टीमच्या असतात, स्टार्टिंग फ्रॉम दी व्होल्टेज, करंट, पॉवर फॅक्टर, देन ॲक्टिव्ह पॉवर, रिॲक्टिव्ह पॉवर, ॲपरंट पॉवर, हे जे सगळे पॅरामीटर आहेत ते आपण एकाच मीटरवरती मेजर करू शकतो ॲट दी सेम टाईम. फक्त आपल्याला तिथे काय करावं लागतं, ट्रायव्हेक्टर मीटरची जी काही सेटिंगमध्ये जे नॉब्स दिलेले असतात, म्हणजे जर आपल्याला ॲक्टिव्ह पॉवर बघायची असेल तर पॉवरचं जे बटन दिलेलं असेल तिथे प्रेस करावं लागतं. रिॲक्टिव्ह पॉवर मेजर करायची असेल तर रिॲक्टिव्ह पॉवरला तिथे सेट करावं लागतं. जसं आपण तिथे बटन प्रेस करणार त्याच्यावरती तसं आपल्याला तिथे डायरेक्टली मेजरमेंट भेटणार आहे. देन नेक्स्ट वन, आता याचं युटिलायझेशन कुठे, सपोज आपल्याला कमर्शियल आणि इंडस्ट्रियल ॲप्लिकेशनमध्ये जिथे मायक्रो कंट्रोलर आणि त्याची प्रोग्रामिंगची लँग्वेज यूज करून जर ॲटोमॅटिक रिडिंग घ्यायची असेल तर तिथे आपण हे ट्रायव्हेक्टर मीटर युटिलाइज करतो. मीन्स काय, टू ऑब्टेन दी रिअल टाईम मेजरमेंट ऑफ सम पॅरामीटर इन कमर्शियल ॲज वेल आणि इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन. इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन असेल तर तिथे ऑब्विसली आपल्याला ॲक्टिव्ह, रिॲक्टिव्ह, ॲपरंट पॉवर ही कंटिन्युअसली मॉनिटर करायला लागते. आणि कमर्शियल जर असेल तर तिथे आपल्याला व्होल्टेज रेटिंग, करंट रेटिंग आणि मग पॉवर किंवा एनर्जी ही आपल्याला तिथे मॉनिटर करायची असते. कारण करंट जर जास्त झाला एखाद्या सिस्टीमचा तर तिथे शॉर्ट सर्किट किंवा ओव्हरलोड करंटमुळे टोटल सिस्टीम ब्रेक्स होण्याचे चान्सेस असतात. देन आता जे ट्रायव्हेक्टर मीटर आहे याला जो सप्लाय, इनपुट सप्लाय येतो तो सीटी आणि पीटी थ्रू पहिले मेजर केला जातो. दॅट मीन्स ट्रायव्हेक्टर मीटर गेट्स दी इनपुट सप्लाय टू बी मेजर्ड युझिंग सीटी अँड पीटी. पहिले सीटी आणि पीटीला सप्लाय येणार आणि त्यानंतर तो ट्रायव्हेक्टर मीटरला दिला जाणार. क्लिअर अप टू दिस पार्टिसिपंट? इथपर्यंत समजलं सगळं? येस मॅम. ओके. देन आता ही ब्लॉक डायग्राम. आता आपल्याला काय करायचंय, इंटरनल कन्स्ट्रक्शन ऑफ ब्लॉक डायग्राम. आपल्याला पर्पज समजलाय
ट्रायव्हेक्टर मीटरने आपण काय करू शकतो. मग आता त्याच्या इंटरनल असेंब्लीमध्ये कुठले कुठले पार्ट्स प्लेस केलेले असतात हे आपल्याला बघायचं आहे. तर फर्स्टली ट्रायव्हेक्टर मीटरमध्ये सॅम्पलिंग सर्किट्स असतात. त्या सॅम्पलिंग सर्किटला जे काही इनपुट येतात ते करंट आणि व्होल्टेजचे येणार आहे. म्हणजे सीटी आणि पीटी थ्रू जे काही करंट आणि व्होल्टेज सेन्स केले जातात हे सॅम्पलिंग सर्किट आहे. करंट हा येतोय हा करंट ट्रान्सफॉर्मर थ्रू येतोय आणि व्होल्टेज जे येत आहे ते पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर थ्रू येत आहे आणि त्याचे जे काही दोन आउटपुट आहे ते सॅम्पलिंग सर्किटला पुढे प्रोव्हाइड केले जातात. त्यानंतर बॅटरी मॉड्यूल्स असतात, एसी पॉवर सप्लाय असतो. तर हा जो एवढा पार्ट दाखवलाय हा काय मायक्रो कंट्रोलर बसवलेला आहे डायरेक्टली. का जिथे आपण हाय अॅक्युरसी मेजरमेंट करणार म्हणजे हे जे काही करंट आणि व्होल्टेज आले सॅम्पलिंग सर्किट थ्रू ते इथे मेजर केलं जाईल. त्यानंतर ते पुढे डिस्प्ले युनिटला आपल्याला प्रोव्हाइड करायचं राहतं. तर ह्या मायक्रो कंट्रोलर थ्रू आउटपुट हे डिस्प्ले युनिटला प्रोव्हाइड केलं जातं. त्यानंतर पल्स एलईडी असतं म्हणजे आपण आपल्या एनर्जी मीटरला पण काही एलईडीचे पल्सेस असतात बघा. मागे मी तुम्हाला एकदा सांगितलं होतं की जर आपल्याला 1 मिनिटमध्ये किती एनर्जी कंझ्युम झाली हे जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर ज्यावेळेस आपले 3600 इम्पल्स म्हणजे तो जो पल्स आहे त्या 3600 टाइम ज्यावेळेस ब्लिंक होतात तेव्हा आपलं 1 युनिट पडतं. मग तशा पण पल्सेस ह्या मीटरला पण दिलेल्या असतात की ते रिइंडिकेशन पर्पज किंवा तिथे आपण एखाद्या पॅरामीटर जर आपल्याला एनर्जीचा पण तिथे मेजर करायचा असेल तर तो पण आपल्याला तिथे दिसू शकतो. देन मॅक्झिमम डिमांड रिसेट, एमडी रिसेट मीन्स काय मॅक्झिमम डिमांड रिसेट की तिथे आपण सपोज आपल्याला एखाद्या ऑर्गनायझेशनचं मॅक्झिमम डिमांड बघायची आणि ती आपण कुठे एखाद्या पॉईंट पर्यंत सेट केलेली तर ती आपण सेट करून ठेवतो आणि आपण पहिल्यापासून जर आपल्याला जर आपल्याला रिडिंग्स घ्यायची असेल तर आपण ते बटन काय करतो रिसेट करतो आणि न्यूली जी काही आपल्याला व्हॅल्यू लागते ती तिथे आपल्याला ऑप्टिम होते. देन ऑप्टिकल कम्युनिकेशन याच्या थ्रू आपल्याला एखाद्या दुसऱ्या डिव्हाइसला इंटरफेसिंग करायचं असेल त्याचं ऑप्टिकल कम्युनिकेशन पण आपण युटिलाइज करतो. त्यानंतर मेमरी, आता काही जो डेटा असतो तो आपल्याला सपोज रिअल टाइम मध्ये बघायचा नसेल म्हणजे एखादा दिवस गेला आणि त्यानंतर आपल्याला बघायचंय की मागच्या दिवसाचं किती व्होल्टेज होतं किंवा त्या पर्टिक्युलर याच्यासाठी किती करंट होता तर तिथे तो जो डेटा आहे तो मेमरीमध्ये सेव्ह होतो आणि मेमरीमध्ये सेव्ह झाल्यानंतर आपण प्रिव्हियस डेचं किंवा प्रिव्हियस हवर्सचं जे काही रिडिंग्स आहेत त्या ते मेमरीमध्ये स्टोअर असल्यामुळे आपण त्या ट्रायव्हेक्टर मीटरवरती ते बघू शकतो. देन रिमोट कम्युनिकेशन, जर आपल्याला रिमोटली काही कम्युनिकेशन करायचं असेल म्हणजे एखाद्या हा एमएससीबी ओरिएंटेडचा पॉईंट झाला म्हणजे एखाद्या सिस्टीम मध्ये आपण किती करंट आहे हा आपण सबस्टेशन मध्ये बसून पण बघू शकतो. इट इज अंडर रिमोट कम्युनिकेशन. तर हे जे काय आहे इट इज ऑल इंटरनल पार्ट्स ऑफ युअर ट्रायव्हेक्टर मीटर. तर आता आपल्याला वन बाय वन आता मी तुम्हाला जे आहे त्याचं ऍक्च्युअल मध्ये समजा तुमचा बॅटरी मॉड्यूल आहे, एसी पॉवर सप्लाय आहे तर त्याच्यामध्ये ऍक्च्युअल काय प्रोसेस होते ते बघणार. तो जो आपला मायक्रो कंट्रोलर युनिट आहे MCU इथं नाव दिलंय बघा. MCU म्हणजे काय हा मायक्रो कंट्रोलर युनिट. तर ह्या मायक्रो कंट्रोलर युनिट मध्ये काय होते मेमरी स्टोरेज कार्ड असतं आणि आपण इन शॉर्ट त्याला काय म्हणतो की ते डेटा प्रोसेसिंग युनिट आहे. हाय ॲक्युरसी मेजरिंग युनिट जे दिसतंय वरती तर तो काय झाला टोटल डेटा प्रोसेसिंग युनिटचा पार्ट झाला. तर त्यामध्ये मेमरी स्टोरेज कार्ड असतो आणि तुमचा मायक्रो कंट्रोलर युनिट असणार. देन काही रॅमच्या रॉम असता म्हणजे रीड ओनली मेमरी असता त्याचा यूज काय टू रिटेन दी डेटा फॉर सो मेनी इयर्स इवन इफ देर इज नो पॉवर. म्हणजे त्या ट्रायव्हेक्टर मीटर मध्ये आपण आधी काही इनपुट दिलेले असेल तर काही पॉवर ऍक्टिव्ह रिॲक्टिव्ह करंट पॉवर असेल तर ती काही इयर साठी पण आपण तिथे सेव्ह करू शकतो. म्हणजे जर तिथे आपण पॉवर दिली नाही आणि नंतर कधीतरी ते मीटर चालू केलं तर प्रिव्हियस डेला किंवा प्रिव्हियस इयर मध्ये किती पॉवर होती हे आपण त्या मीटर मध्ये स्टोअर असल्यामुळे ते बघू शकतो. देन
एसी पॉवर सप्लाय युनिट. एसी पॉवर सप्लाय युनिट मध्ये कुठले पार्ट येतात? तुमचा बॅटरी आणि एसी पॉवर सप्लायचा. डायग्राम मध्ये दिसते बघा. बॅटरी मॉड्यूल आणि एसी पॉवर सप्लाय हे एकत्रित कशामध्ये येणार आहे? तुमच्या पॉवर सप्लाय युनिट या पार्ट मध्ये येणार आहे. देन इनपुट आणि आउटपुट युनिट. आता इनपुट युनिट मध्ये काय येतो तुमचा? एलईडी डिस्प्ले, ऑप्टिकल कम्युनिकेशन, देन रिमोट कम्युनिकेशन हे पार्ट्स तुमचे इनपुट आणि आउटपुट युनिट मध्ये येणार आहे. म्हणजे हे इकडचे इनपुट पॉइंट आहे आणि हे आउटपुट पॉइंट आहे. त्याच्यामध्ये हे जे पार्ट बसवले आहे इट इज अंडर दी आउटपुट युनिट आणि इकडचे जे पार्ट्स आहेत ते अंडर दी इनपुट युनिट मध्ये येतात. देन आता मेन याच्यामध्ये LCD डिस्प्ले. त्याचं फंक्शन काय आहे? डेटा फ्रॉम दी रोम कॅन आयदर बी डिस्प्ले ऑन दी मीटर LCD or communicated via the optical communication port RJ11 port. म्हणजे जर आपल्याला समजा तो डेटा डायरेक्ट डिस्प्ले करायचा असेल तर जो रॉम मध्ये जो डेटा असतो रीड ओनली मेमरी मध्ये तो डेटा आपल्याला LCD डिस्प्ले वरती डिस्प्ले होतो. आणि सपोज तो सेम डेटा जर आपल्याला कुठे कम्युनिकेशनसाठी पुढे काही कम्युनिकेट करायचा असेल तर तो आपण त्या ऑप्टिकल कम्युनिकेशन पोर्टला देणार आणि तो पुढे म्हणजे दुसऱ्या एखाद्या बीटर वरती आपल्याला तो डिस्प्ले होऊ शकतो. देन आता काही मेजर कंपोनंट आहे ट्रायव्हेक्टर मीटरचे, तर ते आपण वन बाय वन बघूया की जे मेन कंपोनंट असतात ट्रायव्हेक्टर मीटर मध्ये. तर त्यात सगळ्यात पहिले जो कंपोनंट येतो तो एनर्जी रजिस्टर. एनर्जी रजिस्टर मीन्स काय? ऑब्विसली एनर्जी नेम आलेलं आहे. मीन्स काय? दिस इज यूज्ड फॉर मेजरिंग दी ऍक्टिव्ह, रिएक्टिव्ह अँड ॲपरंट एनर्जी. जी काही एनर्जी आपण किंवा जी काही पॉवर आपण त्या मीटरला देणार, तर एनर्जी रजिस्टर हा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये कंपोनंटला, त्याच्यामध्ये तुमची ऍक्टिव्ह, रिएक्ट आणि ॲपरंट पॉवर जी असते ती मेजर केली जाते. देन सेकंड जो मेन कंपोनंट आहे ट्रायव्हेक्टर मीटर मध्ये तो आहे तुमचा मॅक्झिमम डिमांड रजिस्टर. म्हणजे जर आता ऑब्विसली तिचं नेमच दिलेलं आहे मॅक्झिमम डिमांड रजिस्टर. मीन्स काय होत असेल इथे कधी काय मॅक्झिमम डिमांड आहे पर्टिक्युलर टाइम पिरियड साठी ती त्या मॅक्झिमम डिमांड रजिस्टर वरती इंडिकेट केली जाते. and this demand is monitored during each demand interval and the maximum value of this demand is stored in the maximum demand register. मग पर्टिक्युलर इंटरवल दिलेला असतो. आता तिथे MD रिसेट पण दिलेला आहे. मीन्स म्हणजे काय? पर्टिक्युलर टाइम पिरियड जर आता पर्टिक्युलर समजा एखादा इंटरवल आहे तर तेवढ्याच इंटरवल साठी आपल्याला मॅक्झिमम डिमांड ही रेकॉर्ड करायची, तर ती त्या मॅक्झिमम डिमांड रजिस्टर मध्ये रेकॉर्ड केली जाते आणि त्यानंतर आपण MD रिसेटला प्रेस करतो म्हणजे मॅक्झिमम डिमांड रिसेट करून टाकतो पहिली जी व्हॅल्यू स्टोअर्ड होती ती. आणि नेक्स्ट जो काही इंटरवल असतो त्या इंटरवल साठी ती न्यूली रेकॉर्डेड जी काही व्हॅल्यू ती त्याच्यामध्ये स्टोअर्ड होते आणि आपण ती त्या मॅक्झिमम डिमांड रजिस्टर वरती परत एकदा बघू शकतो. क्लियर? क्लियर पार्टिसिपंट्स? Yes, ma'am. Okay. Then next important component is the LCD display. LCD डिस्प्लेचा ऑलरेडी काय पर्पज असेल? कधी काही रिडिंग्स असतात तुमची म्हणजे ज्या इंडिकेटरनी रजिस्टरिंग मेकॅनिझमनी जे रेकॉर्ड केलेलं आहे तर त्याला डिस्प्ले करण्याचं काम हे LCD डिस्प्लेकडे असणार आहे. देन TOD रजिस्टर. TODचा मिनिंग काय असतो? टाइम ऑफ डे. टाइम ऑफ डे म्हणजे काय? रिअल टाइम मॉनिटरिंग. टाइम ऑफ डे मीटरिंग जर आपल्याला करायचं असेल काय एका पर्टिक्युलर इंटरवलचा आपल्याला जर रेकॉर्ड बघायचा असेल तर तिथे आपण टाइम ऑफ डे रजिस्टरिंग मेकॅनिझम यूज करतो.
मग त्याची रिडिंग्स आपल्याला कशावरती रजिस्टर किंवा स्टोअर केली जाते, टाइम ऑफ डे रजिस्टर मध्ये. देन नेक्स्ट इज दी डेटा कम्युनिकेशन. डेटा कम्युनिकेशन हा पण डेटा कम्युनिकेशन मध्ये काय असणार आहे, तुमचे दोन पोर्ट असणार आहे दिले बघा डायग्राम मध्ये, ऑप्टिकल कम्युनिकेशन अँड रिमोट कम्युनिकेशन. हा पार्ट कशामध्ये येतो तुमचं, डेटा कम्युनिकेशन. मग लोकल कम्युनिकेशन जर असेल तर तिथे काय असणार आहे, ऑप्टिकल पोर्ट्स आपण युटिलाइज करतो फॉर दी कम्युनिकेशन बिटवीन मीटर अँड मीटर रिडिंग इन्स्ट्रुमेंट. एमआरआय असे एक इन्स्ट्रुमेंट असतं स्मार्ट मीटरिंगच्या अंडर. तर ते जर आपल्याला त्या दोघांमध्ये जर कम्युनिकेशन करायचं असेल तर ऑप्टिकल पोर्ट्स आपण तिथे युटिलाइज करतो. देन सेकंड वन इज दी रिमोट कम्युनिकेशन. जर रिमोट कम्युनिकेशन असेल तर तिथे आपल्याला RJ11 पोर्ट हा युटिलाइज करावा लागतो, बिकॉज कम्युनिकेशन इज बिटवीन दी मीटर अँड कम्पॅटिबल मॉडेम. म्हणजे दुसरं एखादं मॉडेम असेल आणि आपलं जे काही मीटर आहे त्या दोघांमध्ये जर कम्युनिकेशन आपल्याला करायचं असेल म्हणजे इथे रिमोट कम्युनिकेशन आहे, त्याच्यासाठी आपल्याला RJ11 पोर्ट्स हा युटिलाइज करायचा असतो. आणि ते जे आहे ते म्हणजे कशावरती बेस असणार आहे तर कम्प्युटर सॉफ्टवेअर्सवरती, बेस कम्प्युटर सॉफ्टवेअरवरती त्याचा डिपेंड असणार आहे. म्हणजे आपल्याला ते डायरेक्ट LCD मॉनिटरिंग म्हणजे आपण जी काही स्क्रीन आहे त्याच्यावर मॉनिटर करू शकतो, की आता रिमोटली म्हणजे सपोज आपण पॉवर सिस्टीमचं जर एक्झाम्पल घेतलं तर पॉवर सिस्टीम मध्ये सपोज एखाद्या R फेज मधनं त्यावेळेस किती करंट पास होतो हे जर आपल्याला सबस्टेशन मध्ये बघायचं असेल तर त्या केसमध्ये आपल्याला ही टेक्नॉलॉजी यूज करावी लागते रिमोट कम्युनिकेशनची. क्लिअर पार्टिसिपंट्स, इथपर्यंत कळालंय का? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. Then next part is the applications and the special features of trivector meter. The application काय आहे, फर्स्ट इज दी फॉर इंडस्ट्रियल अँड बिल्डिंग मीटरिंग. म्हणजे कमर्शियल आणि इंडस्ट्रियल पर्पज जर असेल तर तिथे आपल्याला ट्रायव्हेक्टर मीटर हा आपल्या ज्या काही क्वांटिटी आहे पॉवर फॅक्टर देन करंट व्होल्टेज हे मेजर करण्यासाठी आपल्याला तिथे त्याचं युटिलायझेशन आहे. म्हणजे तुमचं जर इंडस्ट्रियल आणि कमर्शियल ऍप्लिकेशन असेल तर तिथे ट्रायव्हेक्टर मीटरचं युटिलायझेशन करून आपण डिफरंट क्वांटिटी ज्या पॉवर सिस्टीम मध्ये असतात त्या सगळ्या मेजर करू शकतो. देन नेक्स्ट ऍप्लिकेशन इज दी सबस्टेशन मीटरिंग. सबस्टेशन मीटरिंग हा ट्रायव्हेक्टर मीटरच्या ओरिएंटेशननी म्हणजे किंवा MSCBच्या ओरिएंटेशननी ट्रायव्हेक्टर मीटर हे खूप मेन इक्विपमेंट आहे. रिअल टाइम मध्ये जर आपल्याला पॉवर सिस्टीम मध्ये किती सप्लाय आहे किती व्होल्टेज आहे हे चेक करायला लागतं. म्हणजे आपण जरी आता म्हणतोय की करंट आणि व्होल्टेज हा स्मॉल क्वांटिटी आहे, पण MSCBच्या ओरिएंटेशननी जर आपण गेलो तर एखाद्या फेज मधनं करंट जर सडनली इन्क्रीज झाला तर पूर्ण ओव्हरऑल जी काही पॉवर सिस्टीम आहे ती सुद्धा कोलॅप्स होऊ शकते. तर तिथे कंटिन्युअस मॉनिटरिंग आपल्याला ठेवायला लागतं की सडनली कुठे दोन फेज शॉर्ट झाले का, जर त्या शॉर्ट झाल्या तर काय होतं त्याचा इफेक्ट सडनली जो काही तुमचा करंट आहे तो इन्क्रीज होऊन जातो, म्हणजे शॉर्ट सर्किट तिथे होणार आहे. मग तो करंट पण मॉनिटर झाला पाहिजे. तिथे प्रोटेक्शनला डिव्हाइसेस तर बसवलेले असतातच, पण इन केस सपोज एखादा डिव्हाइस ऑपरेट नाही झाला आणि तो हाय अमाऊंटचा करंट तसाच पुढे पास झाला तर ओव्हरऑल जी काही एक पॉवर सिस्टीमची पूर्ण सिस्टीम कोलॅप्स होणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. तर तेवढं सगळं होऊ शकतं. तर त्यासाठी आपल्याला रिअल टाइम मध्ये करंट किती फ्लो होते रिस्पेक्टिव्ह फेज मधनं किंवा दोन फेजच्या अक्रॉस किती व्होल्टेज आहे, फेज टू
ग्राउंड किती व्होल्टेज आहे हे जर आपल्याला मेजर करायचं असेल तर तिथे ट्राय वेक्टर मीटर ते आपल्याला काय करणार आहे, ती रिडिंग शो करेल. द नेक्स्ट ऍप्लिकेशन इज हॉस्टेल अँड हॉस्पिटल्स. आता हॉस्टेल आणि हॉस्पिटल हा पण कमर्शियलचा पार्ट येतो किंवा हॉटेल्स वगैरे पण त्यामध्ये कन्सिडर केले जातात. तर हॉटेल्स अँड हॉस्पिटल इज अंडर द कमर्शियल लोड आणि तिथे पण आपल्याला मेन पॅरामीटर हेच आहे की एनर्जी किती कंझ्युम होते, ॲज अ पर्टिक्युलर टाइम पिरियडला पॉवर फॅक्टर किती सिस्टीमचा, त्यानंतर तिचे ॲक्च्युअल करंट किती आहे, व्होल्टेज किती आहे, हे पण आपण तिथे त्या ट्रायव्हेक्टर मीटरवरती बघू शकतो. देन स्विच गिअर मीटरिंग. आता स्विच गिअर मीटरिंग मीन्स काय की स्विच गिअरचा मिनिंग असतो की जे आपण डिव्हाइसेस ऑन आणि ऑफ कंडिशन करण्यासाठी युटिलाइज करतो. म्हणजे एखादा रिले तर तो आपण ट्रिप करतो किंवा MCB तो ट्रिप होतो, ऑन होतो. म्हणजे सप्लाय ऑन आणि ऑफ करण्यासाठी जे डिव्हाइसेस यूज होतात त्याला आपण स्विच गिअर म्हणतो. म्हणजे आपण MCB कशासाठी करतो, समजा आपल्याला मेंटेनन्स करायचं आहे आपल्या घरामध्ये किंवा एखाद्या आपल्या सपोज लॅबचं एक्झाम्पल घेऊया, तर आपण MCB ने सप्लाय ऑफ केला आणि सर आपलं काम झाल्यानंतर परत MCB ऑन करून किंवा आपण प्रॅक्टिकलला पण तसंच करतो. आपले प्रॅक्टिकलचे कनेक्शन चालू असले की आपला मेन सप्लाय तर मीटरिंग पर्यंत याच्यापर्यंत बोर्ड पर्यंत आलेला असतो. पण जोपर्यंत आपण MCB ऑन करत नाही तोपर्यंत आपल्या मीटर म्हणजे जे काही प्रॅक्टिकलचा सेटअप आहे तिथपर्यंत सप्लाय येत नाही. म्हणजे ज्यावेळेस आपण MCB ऑन होतो, आपण रिडिंग्स घेतो, रिडिंग्स घेऊन झालं की MCB थ्रू आपण तो सप्लाय ऑफ करतो. म्हणजे तिथे ऑन अँड ऑफ हे फंक्शनिंग कशा थ्रू होतंय, तर तुमच्या स्विच गिअर थ्रू होते. म्हणजे डिव्हाइसेस आपण स्विचिंग ऑन आणि ऑफ साठी यूज करतो त्याला आपण स्विच गिअर म्हणतो. मग तिथे पण आपल्याला जर त्या स्विच गिअरची समजा एखाद्या MCB मधनं एखाद्या रेटेड व्हॅल्यूपेक्षा जास्त करंट पास झाला तर तो ट्रिप होते की नाही हे जर चेक करायचं असेल तर तिथे पण आपल्याला ट्रायव्हेक्टर मीटरवरती रिडिंग्स आपल्याला बघायला भेटते. तर दिस इज कॉल्ड ॲज अ ऑल ॲप्लिकेशन ऑफ ट्रायव्हेक्टर मीटर. हा झाला त्याचा पॉवर सिस्टीम किंवा इन जनरलचा ॲप्लिकेशन. आता स्पेशल फीचर्स मध्ये काय येणार आहे, व्हेन दी प्रेडिक्टिव्ह डिमांड इन्क्रीजेस ॲज अ सेट व्हॅल्यू. म्हणजे प्रेडिक्टिव्ह डिमांड मीन्स काय की एखाद्या ऑर्गनायझेशननी त्यांना 80 किलोवॅटचा लोड लागतोय असं ज्यावेळेस आपण एनर्जी मीटर घेतो त्यावेळेस तिथे लिहून दिलेलं असतं. म्हणजे आपण ज्यावेळेस एनर्जी मीटरची ज्यावेळेस MSEB कडे डिमांड करतो का आम्हाला नवीन एनर्जी मीटर लागतंय, तर तिथे आपल्याला त्या फॉर्म मध्ये मॅक्झिमम डिमांड ही पहिले इंडिकेट करून द्यावं लागते का तिथे काय करायचंय म्हणे. आवाज येतोय स्टुडंट माझा? येस मॅम. ओके. ज्यावेळेस आपण एनर्जी मीटरचं डिमांड करतो MSEB कडे त्यावेळेस आपल्याला तिथे मॅक्झिमम डिमांड इंडिकेट करून द्यायची असते आणि सपोज त्या मॅक्झिमम डिमांडला आपण 80 किलोवॅट एवढा लोड लागतोय असं जर त्या फॉर्म मध्ये आपण इंडिकेट करून दिलं आणि त्या व्हॅल्यूपेक्षा जर आपलं डिमांड आहे ती इन्क्रीज झाली तर तिथे आपल्याला काय करायला लागतं की प्रेडिक्टिव्ह रिले इज इन ॲक्शन असे यायला पाहिजे. तर ती व्हॅल्यू चेक करायची म्हणजे जर मॅक्झिमम डिमांड आपल्याला चेक करायची असेल तर तिथे आपण ट्रायव्हेक्टरचा मीटर पण युटिलाइज करतो. देन सेकंड स्पेशल फीचर्स काय आहे, when rising demand exceed the control set point the rising demand control relay are energized.
सेम पॉईंट आहे, म्हणजे मॅक्झिमम डिमांडच्या रिलेटेड कुठला बी इश्यू असेल का त्या व्हॅल्यूपेक्षा जर जास्त डिमांड तिथे झालं तर त्यामध्ये जो रिले असतो तो तिथे ऍक्टिव्ह पोझिशनला यायला पाहिजे. तर दिस इज द ऍप्लिकेशन अँड स्पेशल फीचर्स ऑफ ट्रायव्हेक्टर मीटर. क्लिअर पार्टिसिपंट्स, समजलंय सर्वांना? Yes, ma'am. ओके.